तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मे महिन्याचा 11व्या हप्त्याचे वितरण आज सकाळपासूनच सुरू झालेले आहे आणि मे महिन्याचे 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। ज्या महिलांना आज मिळाले नाही त्यांना 2 ते 3 दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे पैसे जमा होणार आहे। यामध्ये बघा, महिलांना एक म्हणजे प्रश्न होता की मे महिना आणि जून महिन्याचे वितरण एक सोबत होणार का आणि आपल्याला जून महिन्याचे पैसे सुद्धा लवकरच वटपौर्णिमेची भेट म्हणून जून महिन्याचे पैसे मिळणार का, हा प्रश्न तुमचा मी या ठिकाणी क्लिअर करणार आहे। कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही ओरिजिनल माहिती असते, जे रिअल माहिती असते, तीच माहिती तुम्हाला देत असतो। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जून महिन्याचे पैसे मिळणार की नाही। तर बघा, मे महिन्याचे पैसे तुम्हाला आलेले आहेत। भरपूर व्हिडिओ यूट्यूबवर तुम्ही पाहिले असतील। या 8 ते 15 दिवसामध्ये भरपूर व्हिडिओ असे आले की त्यांनी सांगितलं की वटपौर्णिमेची भेट म्हणून तुम्हाला मे आणि जून महिन्याचे हप्ते मिळणार, असं त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं होतं। त्यानंतर बघा, काल 4 तारखेला महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर अपडेट दिली आणि त्यांनी सांगितलं की मे महिन्याचा हप्ता आम्ही उद्यापासून बँकेमध्ये जमा करायला सुरुवात करत आहोत। आजपासून जे आहे ते तांत्रिकदृष्ट्या जे काही तयारी सुरू आहे, पैसे सुद्धा जमा झाले। त्यांनी त्या ठिकाणी जून महिन्याचा हप्त्याचा कोणताच या ठिकाणी संदर्भ केलेला नाही किंवा जून महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी नमूद केलेला नाही किंवा जून महिन्याचा त्या ठिकाणी काहीच बोलल्या नाही। मग याचा अर्थ काय, तर जून महिन्याचे पैसे आपल्याला मिळतील का, तर जून महिन्याचे पैसे आपल्याला मिळणार नाही। उद्या परवा या महिन्यात कोणत्याच तारखेला तुम्हाला जून महिन्याचे पैसे येणार नाही, हे तुम्हाला क्लिअर समजून घ्यायचं आहे। त्यांनी जर सांगितलं असतं, त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये, त्यांच्या अपडेटमध्ये त्यांनी सांगितलं असतं की मे आणि जून महिन्याचा पैसे तुम्हाला 2 टप्प्यामध्ये आम्ही देऊ। ज्याप्रमाणे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये टप्प्याटप्प्याने आपल्याला 1500 रुपये दिले होते। बघा, सर्वात आधी फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा झाले होते, त्यानंतर लगेचच 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला मार्च महिन्याचे सुद्धा पैसे एकाच महिन्यात मिळाले होते, म्हणजे 3000 रुपये एकत्र आले होते। मग आपल्याला महिलांना आशा होती बाकीचे व्हिडिओ पाहिल्यानंतर की आपल्याला आता याचप्रमाणे मे आणि जून महिन्याचे पैसे 2 टप्प्यामध्ये मिळेल का किंवा एका टप्प्यामध्ये मिळेल का, तर असं होणार नाही। मे महिन्याचे पैसे जर तुम्हाला आता आले असेल तर जून महिन्याच्या पैशाची तुम्हाला वाट पाहायची नाही। जून महिन्याचे पैसे तुम्हाला या महिन्यात किंवा वटपौर्णिमेच्या आधी मिळणार नाही। अशा प्रकारे जर सरकारने किंवा महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी काही अपडेट दिली, येणाऱ्या 1 ते 2 दिवसामध्ये अपडेट दिली, तर 10 ते 20% फक्त चान्सेस आहे की जून महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळेल, पण मिळणार नाही। शक्यतोवर 80% चान्सेस आहे की देणार नाही किंवा मिळणार नाही, वितरण होणार नाही। फक्त मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण झाले की वितरण थांबून जाईल। मग जून महिन्याचे पैसे तुम्हाला जुलै महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये मिळेल। ज्याप्रमाणे तुम्हाला मे महिन्याचे पैसे जून महिन्याच्या पहिल्या हप्त्यात मिळाले, त्याचप्रमाणे जून महिन्याचा जो काही 12वा टप्पा आहे, 12वा हप्ता आहे, तो तुम्हाला जुलै महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्येच वितरण सुरू करण्यात येईल। त्यामुळे तुम्हाला सर्व महिला भगिनींना, सर्व बहिणींना विनंती आहे की आता मे महिन्याचे जर पैसे तुम्हाला आले असेल तर जून महिन्याच्या पैशाची कृपया वाट पाहू नका। ते आता मिळणार नाही किंवा त्याबद्दल कोणतेच अपडेट शासनाने दिले नाही। बघा, माहिती महत्त्वाची होती, तुमच्या मनातला डाऊट निघाला असेल आणि कोणाकोणाला मे महिन्याचे पैसे आले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।